にある赤と青き線それらが結ばれるのは心の像。सुप्रभात मित्रांनो, मी विनीत पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे सॅटर्डे आणि मागच्या सॅटर्डेला तुम्ही आपला ब्लॉग बघितलाच असेल तर आपण इर्शालगडवर जाऊन आलो। आता आम्ही परत चाललो आहे सोंदाय फोर्टला, जो इर्शालगड पासून 15 ते 20 मिनिटाच्या दुरीवरच आहे। तर आज कोण आहे आपल्यासोबत? आता तन्मय पण आले। तन्मय तर तन्मयचीच कार घेऊन आम्ही आलोय आणि तिथून परत हर्षद आणि त्याचे मित्र येत आहेत। नवी मुंबईमधून इथे येताना आम्हाला 2 टोल लागले, कारण की आम्ही एक्सप्रेस हायवेने आलो, म्हणजे कार घेऊन आलात तर तुम्ही येताना ना JNPT रोडनेच या, म्हणजे बेलापूर वरून जो JNPT रोड वरून जो येतो ना तिकडून या। मग तुम्हाला एकच टोल लागेल जर 4 व्हीलर घेऊन आलात तर। एक्सप्रेस हायवेने आलात तर ते गुगल मॅप दाखवेल एक्सप्रेस हायवेने या, पण 2 टोल लागणार फुकट। मित्रांनो, गर्दी बघा, आज खूपच गर्दी दिसते। आम्ही गाडी पार्क केली आता इथे। तर मित्रांनो, ट्रेक चालू केली आम्ही। हर्षद आणि फ्रेंड्स आलेत। तो दिनाबाई परत आलाय, पवन आलाय आणि पवन बोलतोय की या टायमाला तो पूर्णच करणार आहे। आम्ही केलता पूर्ण, आम्हाला चकवा भेटला पण जरा। अच्छा, चकवा भेटलेला, गळा भेट करून गेलाय। हा, तर चला वर भेटू। हा बघा, हाच आहे, एवढाच आहे, छोटाच आहे हा ट्रेक, जास्त मोठा नाही, पण बरेच लोक आलेत बघा। बस आली आणि हे समोर माथेरान आहे। हे पायथ्याशीच एक दुकान आहे पहिले। तर आता आम्ही घेतले जॉकल्यासाठी बिस्किट, तर ह्याला घेऊन जाणार आहे आम्ही वरती। हा बघा, हा बघा, चला चार्ली, ह्याचं नाव जॉकल्यान आहे, चार्ली आहे, तर चार्ली येतोय आपल्यासोबत। चार्ली आम्हाला हसवणार आहे। चल चार्ली, शेती केली आहे इथे। हे बघा, नाही येणार तो, येणार। 5 शेती आहे वाटतं। तर या पावसातला दुसरा ट्रेक आहे। पहिला, हा ना, पाऊसच नाही पडत आहे। पहिला इर्शालगडला जाऊन आलो आम्ही मागच्या सॅटर्डेला, तर तेव्हा आम्ही 4घच वर गेलेलो। तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, खूप मस्त आहे। आणि आता हा छोटाच आहे, हा जास्त मोठा नाही ट्रेक, तर हा सगळेच कंप्लीट करतील अशी आशा आहे। पवन बोलते या टायमाला मी माझं लिडरशिप एकदम पार पाडणार। हे बघा मित्रांनो, किती धबधबे, आता पाणी वाहत आहे। धबधबे नाही म्हणता येणार, पण पाणी वाहत आहे। कलावंतीला पण आपल्याला असं दिसतं ना। हो, माऊली फोर्ट पण असाच होता काहीसा। हो, तरी बघा, मस्त दिसतंय, एकदम सीन मस्त आहे। पाठी पाठी नुसते मरत आहेत, हळूहळू हळूहळू। हा बघा असा रोड आहे, वर जायचा। तर इकडे थांबलोय पहिल्या दुकानाच्या इथे। हो का, वरती लोक दिसत असतील थोडी थोडी।
मित्रांनो, या दुकानात नक्की व्हिजिट द्या तुम्ही. काकीकडे काकड्या, आंबे सगळं काय काय आहे, तर नक्की ट्राय करा. आता आम्ही पुढे जातो. काय काय कोण दमलं? हे बघ कसं आहे ना, हे बघा इथे बोर्ड लावलाय, तरी सूचना वाचून जा तुम्ही जाताना. आम्ही व्हिडिओ बघून आलोय म्हणून आम्ही नाही वाचत आहे, तुम्ही नक्की वाचा. आता दगड चालू झाली कशी, हे बघा. मुलं स्ट्रगल करताना बरीच दुकान आहेत मित्रांनो. हे बघा इथे पण एक दुकान आहे. हे बघा बसलेत सगळे. आज पण ऊन आहे, मला दरवेळी ऊनच भेटतं. हे बघा आज पण ऊन आहे. काय मग कसं वाटतंय? मजा येते. मजा येते. तर मी तुला बोललेलो तू भिजणार, बघ भिजतोस तर आहेस. असल्या नाही भिजायचं. तर नशीब टोपी आणलेली, जरा ऊन होतं तर टोपी घालून चालतोय. बरीच लोक आहेत मित्रांनो आज. इर्शालगडवर तरी इतकं कोण नव्हतं, इकडे तर खूप लोक आहेत. तर मित्रांनो एवढ्यावरती आम्ही पोचलोय. येत आहेत खालून आणि पुढची वाट बघा कशी दाखवते. बघा कशी वाट आहे बघा. आता इथून अशी कडेकडेने वाट आहे जाण्यासाठी. हे बघा इथे पाणी कसं वाहतंय. आता पाऊस नाही, पाऊस असता तर बरंच पाणी आलं असतं इथून खाली. पाणी चांगलं असेल ना रे तिकडे. हे बघा माथेरानवर कसा पाऊस आलाय बघा. चला मी आणि हर्षद दरवेळीप्रमाणे पुढे आहे. असा रस्ता आहे, इथून आपला ग्रुप येतोय. इथून वरतून पाणी येतंय हे खाली. लहान लहान मुलं आली आहेत ट्रेक करायला. हे बघा हे बघा दिना सेट गाईड करताना. या बाजूला या बाजूला. दिना नीट सोड सगळ्यांना. दिनेश गाईड आहे ना इथला. गाईड नवनीत. ऍपल वॉच पाहिजे होता. किती गॅलरीज बंद झाले. काय फायदा, जाऊन वडापाव खाशील. तू यार का नाही. मी खाल्लाच त्या दिवशी आणि नाही काय. नाही बाहेरचं खात नाही आपण. हे बघा मित्रांनो ह्याला बोलतात गर्दी. मिशन आपली फ्रिक्वेन्सी किती माझ्याकडे 7 आहे का. इकडून वरती चढायचंय. तर विकेंडला येणं न प्रेफर केलं तेच बरं आहे. विकेंडला अशी हालत होते गर्दीमध्ये.
इथे पाण्याचा टाका आहे हा बघा. बराच खोल आहे रे. बराच खोल आहे मित्रांनो हा पाण्याचा टाका. वाटलं नव्हतं इतकं असेल. हे बघा अजून वर जायचंय आपल्याला तिथपर्यंत. नुसता ब्रेक. हे बघा परत थांबले. 1000 फोटो काढून घेतले. आता इथे थांबलेले मी तुम्हाला दाखवलं. इकडे आम्ही थांबलो लगेच इकडे. काय म्हणायचं फोटो काढून घेतलेस मग काय थांबायचं. तूच फोटो काढून घेतलेस मग तेच विचार थांबायचं यासाठी थांबलो आम्ही. काय म्हणायचं. बघा गर्दी किती आहे. तर एक ग्रुप आलाय तो सध्या चढतोय म्हणून आम्ही थांबलोय. त्यांना जाऊ देतोय त्यांच्या ग्रुपला पूर्ण पुढे. आणि हे बघा पाणी कसं वाहतंय डोंगरातून. आता आम्ही सीडीवर चढतोय वर. हे बघा काय करतोयस रे. तर आता एक सीडी चढलो आम्ही. आता इथे दुसरी आहे. दुसरी चढायला चाललोय. खडतळ रस्ता आहे. खडतळ. मला वर जाऊ दे. वरतून खाली फोटो काढतो तुझा. तसं चांगला आहे. हे बघा तर बघा पवन इकडे आहे आणि पप्पू. डोंगरांच्या मध्ये रशी ठेवतात आणि ते पाठवत ना. रोपवे वाटतं ना. इकडे बघा पाण्याची टाकी आहे वरती. सीडी चढून आल्यावर पाणी कमी झालंय. आधी जास्त होतं इथे बऱ्यापैकी होतं. हे बघा हर्षद बघा समाजसेवा करतोय. तर फायनली आम्ही वर इतक्या तर वर पोचलो. एक स्टेप बाकी आहे फक्त. एक सीड्या बाकी तर बऱ्यापैकी पोचलोय. या माळीच्या घरच्यांना माझा ब्लॉग दाखवा. काय फोटो सेशन चालू आहे. हे काय माळी हे काय कोण आहे. कुठले तुम्ही. यूपी से आए. उचला ते उचला. हे असं चालत नाही इथे. हो यूपी से आए. हमको मालूम नहीं है. हे असं काय करायचं नाही ते. हा तर हे नीट सांभाळून काढा रे फोटो. नाही बघा आपली पब्लिक आता चढते. हे शेवटच्या सीड्या होत्या मित्रांनो. यानंतर आपण पोचलो वर. पोचलो आपण. एरविन कोण होता. अरे एरवी जमत नाही त्याला. एरविन कोण होता. हे बघा वरती लहान मुलं आहेत. त्यांचा ग्रुप वरती पोहोचलाय. हा स्टॉप पीक आहे. सोंदाय फोर्टचा हा टॉप पीक आहे. आणि हे बघा इथे आहे सोंदाई माता. ना भाऊ पाया पडता ना. हा तन्मयने आम्हाला सांगितलं नाही पाणी आलंय. गपचूप पितोय. काय रे सांगितलं तर पाणी आहे.
मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो वरती. हे बघा, हे हाय करा. सो ब्लॉग एंड करतो इथे. कसा वाटला तुम्हाला सोनबाई फोर्टचा ब्लॉग कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला बाय. हे बाय. बाय.